ओम शांती. आजची तारीख आहे 14 एप्रिल 2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, देवता बनायचं आहे तर अमृत प्या आणि दुसऱ्यांनाही पाजवा. अमृत पिणारेच श्रेष्ठाचारी बनतात. प्रश्न आहे, याच वेळी सतयुगी प्रजा कोणत्या आधारावर तयार होत आहे? यावेळी सतयुगी प्रजा कोणत्या आधारावर तयार होत आहे? उत्तर, जे या ईश्वरीय ज्ञानाने प्रभावित होतात. खूप चांगले आहे असे म्हणतात, परंतु शिकत नाही, म्हणजे ज्ञान पूर्ण घेत नाहीत, मेहनत करत नाही, तर ते प्रजा बनतात. प्रभावित होणं म्हणजे प्रजा बनणं. सूर्यवंशी राजा राणी बनण्यासाठी तर मेहनत पाहिजे. ईश्वरीय पढाईवर पूर्ण अटेन्शन पाहिजे. आठवण करत दुसऱ्यांना बाबांची आठवण करवत राहील तर उच्च पद मिळू शकेल. गीत आहे, तूने रात गवाई सोके दिन गवाया खाके. ओम शांती. मुलांनी गीत ऐकलं की आमचं जीवन हिऱ्यासारखं होतं, आता कवडीसारखं झालेलं आहे. तर ही तर कॉमन गोष्ट आहे. तर बाबा खूप सहज रीतीने समजावतात की जेणेकरून छोटे छोटे मुलं सुद्धा सहज समजू शकतील. बाबा म्हणतात की आता तुम्ही मुलं समजत आहात की रचता आणि रचनेची ही कहाणी खूप सहज आहे. अल्फ आणि बेची कहाणी आहे. भले प्रदर्शनीमध्ये खूप येतात, ते कथा तर ऐकून घेतात, परंतु पवित्र बनत नाहीत. समजतात की विकारांमध्ये जाण्याचे सुद्धा रीतिरिवाज अनादी आहे. मंदिरांमध्ये जाऊन देवी देवतांसमोर गातातही की तुम्ही संपूर्ण निर्विकारी, 16 कला संपूर्ण, सर्वगुण संपन्न, आणि नंतर बाहेर येतात. बाहेर येऊन म्हणतात की विकारामध्ये जाणं तर अनादी आहे, याच्याशिवाय दुनिया कशी चालेल? लक्ष्मी नारायणना सुद्धा मुलं तर होते ना. बाबा म्हणतात की असं जे म्हणतात तर त्यांना काय म्हणावं? मनुष्याचा लकब तर त्यांना देऊ शकत नाही, म्हणजे मनुष्याचं पद किंवा त्यांना मनुष्य तर म्हणू शकत नाही. देवता सुद्धा मनुष्य होते, किती सुखी होते लक्ष्मीनारायणाच्या राज्यामध्ये. तर तुम्हा मुलांना बाबा खूप सहज समजावून सांगत आहेत की बरोबर इथे भारतामध्येच स्वर्ग होता. ही संपूर्ण विश्वाची हिस्ट्री, जॉग्राफी, इतिहास, भूगोलाचं चक्र फिरत राहतं. अर्धा कल्प सुख होतं, रामराज्यामध्ये होतो. नंतर मग मनुष्यांची वृद्धी होत गेली. सतयुगामध्ये 9 लाख होते आणि नंतर वृद्धी होत सतयुगाच्या अंतामध्ये 9 लाखांपासून 2 करोड झालेत. नंतर त्रेतायुगात आले. त्रेतायुगामध्ये 12 जन्म घेतले, ते सुद्धा खूप सुखामध्ये, चैनमध्ये होते. एकच धर्म होता. मग नंतर काय झालं? मग रावण राज्य सुरू झालं. रामराज्य आणि रावण राज्य बघा किती सहज रीतीने समजावतात. छोटे छोटे मुलं सुद्धा, त्यांनी सुद्धा असं सांगितलं पाहिजे तर काय होईल? मग बाबा म्हणतात सांगितलं पाहिजे की मग काय, त्यानंतर काय होईल?
तर खूप मोठे मोठे सोन्याचे हिरे जवाहरातांचे महाल भूकंपामध्ये जमिनीमध्ये गेलेत. भारतवासींनी विकारी बनल्यानेच भूकंप वगैरे आलेत आणि मग रावण राज्य सुरू झालं. पवित्र पासून अपवित्र झालेत. म्हटलंही जातं सोन्याची लंका जमिनीखाली गेली, समुद्रात बुडाली, तर काहीतरी तर वाचलं असेल ना, ज्याच्याद्वारे नंतर मंदिरं वगैरे बनवले गेलेत. भक्ती मार्ग सुरू झाला. नंतर मनुष्य विकारी व्हायला लागलेत आणि रावण राज्य चालत आलं तर आयुष्य सुद्धा कमी झालं. आम्ही निर्विकारी योगी पासून विकारी भोगी बनलो. यथा राजा राणी तथा प्रजा सर्व विकारी बनलेत. ही कथा किती सहज आहे. तर छोट्या छोट्या मुली सुद्धा ह्या कथा अशा ऐकवतील तर मोठे मोठे मनुष्य जे आहेत ते सुद्धा त्यांचे शीश नमवतील. आता बाबा बसून समजावून सांगत आहेत. तेच ज्ञानाचे सागर पतित पावन आहेत. अच्छा, द्वापर युगामध्ये भोगी पतित बनले आणि मग बाकीचे धर्म सुरू होत गेलेत. अमृताचा जो नशा होता, जी खुशी होती, तर तो नशा खलास होत गेला. लढाई झगडे व्हायला लागलेत. द्वापर युगापासून आम्ही खाली आलो. कलियुगामध्ये आम्ही आणखी विकारी बनलो आणि मग दगडाच्या मूर्ती बनवायला लागलो. हनुमान, गणेश यांच्या मूर्ती बनवायला लागलो. पत्थर बुद्धी झाल्यानेच मनुष्य पत्थरची म्हणजेच दगडाची पूजा करायला लागले. समजत होते की परमेश्वर दगडा धोंड्यामध्ये आहे आणि असं करत करत भारताची आज ही हालत झालेली आहे. मग आता बाबा पुन्हा आलेत आणि बाबा म्हणतात की विष सोडून तुम्ही अमृत पिऊन पवित्र बना आणि पुन्हा राजाई घ्या. विष सोडा, विकार सोडा, तर तुम्ही पुन्हा मनुष्यापासून देवता बनाल. परंतु विष सोडत नाहीत. विषासाठी म्हणजे विकारासाठी किती मारतात, त्रास देतात. तेव्हाच तर गायन आहे की द्रौपदीने सुद्धा पुकारलं होतं. तुम्ही समजत आहात की अमृत पिल्याशिवाय, अमृत प्राशन केल्याशिवाय देवता आम्ही कसे बनू. किती सहज कहाणी आहे. बरोबर आम्ही देवता होतो. नंतर क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनलो. आता आपण देवता न समजल्यामुळे हिंदू म्हणायला लागलो. कारण धर्मभ्रष्ट, कर्मभ्रष्ट बनलो. धर्म श्रेष्ठ होता म्हणजे धारणा आपल्या श्रेष्ठ होत्या, आपले कर्म श्रेष्ठ होते, तेव्हा आपण देवी देवता म्हणवलं जायचो. आणि त्यापासून आपण आता धर्मभ्रष्ट बनलो, कर्मभ्रष्ट बनलो. तर अशा छोट्या छोट्या मुली जर बसून भाषण करायला लागल्या तर संपूर्ण सभा हियर हियर हो जाए. म्हणजे काय, तर संपूर्ण मोठी सभा भरेल. सर्व लोक एकत्र येतील आणि ऐकत राहतील. बाबा सर्व सेंटर्स वाल्यांना सांगत आहेत. आता हे बाबा म्हणतात की आता हे मोठे मोठे शिकत नाहीत तर छोट्या छोट्या कुमारींना शिकवा. कुमारींचं नाव सुद्धा आहे. दिल्लीमध्ये, बॉम्बेमध्ये खूप चांगल्या चांगल्या कुमारिका आहेत, शिकलेल्या आहेत. तर त्यांना उभं केलं पाहिजे. त्या खूप काम करू शकतात, म्हणजे सेवा करू शकतात. जर
कुमारी सेवेसाठी उभ्या राहिल्या तर खूप नाव प्रसिद्ध होईल. साहुकाराच्या घरातली कुमारिका असेल तर ती खूप मुश्किलीने हिंमत ठेवेल, कारण साहुकारीचा नशा असतो ना. दहेज वगैरे मिळतं, म्हणजे हुंडा वगैरे मिळतो. हं. ऐशारामात राहता येतं, तर बस. मग अशा कुमारी विवाह करून बाबा म्हणतात पतित बनतात आणि मग त्यांना सर्वांच्या समोर झुकावं लागतं. तर बाबा किती सहज समजावून सांगतात, परंतु पारस बुद्धी बनण्याचा विचारच येत नाही. बाबा म्हणतात बघा, आजही जे शिकत नाहीत ते MP, MLA आदी बनतात आणि हे ईश्वरीय ज्ञान घेतल्याने तर काय बनणार? म्हणजे काय बनणार? तर साक्षात देवी देवता, की ज्यांच्या पुढे आजचा किती मोठा व्यक्ती असेल तर तो सुद्धा जाऊन नमन करतो. बाबा म्हणतात की हे शिक्षण किती सहज आहे, सोपं आहे, तर दुसऱ्यांना सुद्धा जाऊन शिकवलं पाहिजे. परंतु श्रीमतावर चालत नाही तर शिकत नाही. खूप चांगल्या चांगल्या कुमारिका आहेत, परंतु आपलाच त्यांना नशा चढलेला आहे. थोडं काम केलं तर समजतात की आम्ही खूप काम केलं. बाबा म्हणतात अजून तर खूप काम करायचं आहे. आजकाल फॅशनमध्येच कुमारिका राहतात आणि तिथे नवीन दुनियेमध्ये तर नॅचरल शृंगार असतो. इथे तर किती आर्टिफिशियल शृंगार करतात. फक्त केस सावरण्यासाठी किती पैसे देतात? तर बाबा म्हणतात हा आहे मायेचा पॉम्प, म्हणजे फुगवटा. फॉल ऑफ माया, रावण राज्य, राईज ऑफ रामराज्य. म्हणजे मायेचा हा पॉम्प आहे, तो फुटणार आहे आणि रावणाचं राज्य हे त्याचं फॉल होणार आहे, म्हणजे ते समाप्त होणार आहे आणि रामराज्य सुरू होईल. जेव्हा लक्ष्मीनारायणाची पूजा करत होते ब्रह्मा बाबा, तेव्हा लक्ष्मीनारायण चित्र खिशामध्ये ठेवलेलं असायचं. चित्र छोटे पण होते आणि लॉकेटमध्ये पण चित्र असायचं आणि त्याच्यावर आताही लक्ष्मीनारायणचं चित्र जर पॉकेटमध्ये असेल तर त्याच्यावर समजावून सांगता येईल की बाबा आहेत शिवबाबा आणि त्यांच्याद्वारे हा आपल्याला वारसा मिळतोय लक्ष्मीनारायण पदाचा. तर आता पवित्र बना, बाबांची आठवण करा. तर बाबा म्हणतात की हे जे मेडल्स आहेत, हे बॅजेस, ते याच्यामध्ये किती संपूर्ण ज्ञान आहे, याच्यावर समजावणं सुद्धा खूप सहज आहे. सेकंदामध्ये बाबांकडून स्वर्गाचा, जीवनमुक्तीचा वारसा प्राप्त होतो. कोणी आलं तरी त्यांना जीवनमुक्त पदाचा अधिकारी बनवा. बाकी जितकं ते शिकतील, ईश्वरीय ज्ञान घेतील, तेवढं ते उच्च पद प्राप्त करतील. परंतु थोडं ज्ञान मिळालं तरी ते स्वर्गात तर येतील ना. नंतर का होईना येतील ना. वृद्धी तर होणारच आहे. देवी देवता धर्म उच्च आहे तर ते तर बनतील ना. प्रजा तर लाखो बनेल. सूर्यवंशी बनण्यामध्ये मेहनत आहे. सर्व्हिस करणारेच उच्च पद प्राप्त करतील. त्यांचं सुद्धा नाव प्रसिद्ध आहे. कुमारका आहे, जनक आहे. अच्छा सेंटर संभाल रही है, कोई खिटपीट नहीं है. कुमारका म्हणजे प्रकाशमणी दादीजी, बडी दादी, आणि जनक म्हणजे जानकी दादी. तर बाबांनी त्यांचं नाव आज मुरलीत घेतलंय. बाबा म्हणतात खूप चांगल्या प्रकारे सेंटर सांभाळत आहेत, कोणत्याही प्रकारची खिटपीट नाही. बाबा म्हणतात सी नो इविल, टॉक नो इविल. जे बाबा सांगतात की काही वाईट बघू नका
ऐकू नका, बोलू नका, परंतु तरी सुद्धा अशा अशा गोष्टी करत राहतात. बांधात असे जे आहेत ते काय जाऊन बनतील? किती सहज सर्व्हिस जी आहे ती सुद्धा करत नाही. छोट्या छोट्या कन्या त्या समजावून सांगू शकतात. बाबा म्हणतात ज्ञान ऐकू शकतात. आणि म्हणूनच बंदर सेना सुद्धा प्रसिद्ध आहे. सीता ज्या रावणाच्या जेलमध्ये फसलेले आहेत, आत्मरूपी सीता, त्यांना सोडवायचं आहे. बाबा म्हणतात परंतु कथा तर काय काय बनवलेले आहेत, परंतु असं जर भाषण केलं तर किती सेवा होईल. बाकी फक्त जर सांगत राहिलं आणि स्वतः मात्र धारण केलं नाही तर त्याचा प्रभाव होणार नाही. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण. सुप्रभात. आत्मिक पित्याचे आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण. सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, पारसबुद्धी बनण्यासाठी ईश्वरीय पढाईवर पूर्ण ध्यान द्यायचं आहे. श्रीमतावर शिकायचं आहे आणि शिकवायचं आहे. हदच्या साहुकारीचा नशा, फॅशन वगैरे सोडून बेहद सेवेमध्ये लागायचं आहे. दुसरा पॉइंट आहे, वाईट बघायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, बोलायचं नाही, कोणत्याही व्यर्थ गोष्टी करायच्या नाहीत. कोणावर प्रभावित व्हायचं नाही. सर्वांना सत्यनारायणाची छोटीशी कहाणी ऐकवायची आहे. वरदान आहे, नवीन जीवनाच्या स्मृतीने कर्मेंद्रियांवर विजय प्राप्त करणारे मर्जीवा भव. विश्लेषण, जे मुलं पूर्णपणे मर्जीवा बनतात त्यांना कर्मेंद्रियांची आकर्षण होऊ शकत नाही. मर्जीवा बनलेत अर्थात सगळ्या बाजूंनी ते मेलेत, म्हणजे सगळ्या बाजूंनी त्यांचा बुद्धियोग निघाला. जुनं आयुष्य समाप्त झालं, नवीन जन्म झाला. तर नवीन जन्म या जन्मामध्ये, नव्या जीवनामध्ये कर्मेंद्रियांच्या ते कसे वशीभूत होऊ शकतील? ब्रह्मा कुमार कुमारींच्या नवीन जीवनामध्ये कर्मेंद्रियांच्या वशीभूत होणं काय गोष्ट असते याच्या ज्ञानापासून सुद्धा ते परे असतील. शूद्रपणाचा जरा सुद्धा श्वास अर्थात संस्कार त्यांचा कुठे अटकलेला नसेल. आजचा सुविचार आहे, अमृत वेलेला बुद्धीमध्ये परमात्म स्नेहाला सामावून घ्या, तर कोणाचाही स्नेह आकर्षित करणार नाही. आजचा अव्यक्त इशारा आहे, महान बनण्यासाठी मधुरता आणि नम्रतेचा गुण धारण करा. संघटनामध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी सदैव नम्र चित्ताच्या सिंहासनावर विराजमान रहा. या सिंहासनावर बसून जबाबदारीचा ताज धारण करून भविष्याची पदवी बनवा. सिंहासनावरून उतरू नका. सिंहासनावर बसूनच काम करा, तर सफलता मिळत राहील. यासाठीच पहिले हा पाठ पक्का झाला पाहिजे. यानेच आपले संस्कार सर्वांबरोबर सहजी जुळू शकतील. ओम शांती.